हे गाइस कसं कसं काय वेलकम टू अनदर व्हिडिओ. आणि माहीत नाही आज असंच उताला म्हटलं व्हिडिओ करावा, तुम्हाला पण दाखवावं, कारण आज आहे मतदान कोल्हापूरचं. तर मतदानाच्या दिवशी माझा दिवस कसा जातो आहे हे तुम्हाला पण ऊन येतं इकडून. तर मतदानाच्या दिवशी माझा दिवस कसा जातो आहे, ॲक्च्युली आता 7:45 वाजलेले आहेत, ऑलरेडी लेट झालो आहे. 7 वाजता ऑलरेडी मतदान चालू झालं आहे. तर माझा दिवस कसा जातो मतदानाला ते दाखवतो आज तुम्हाला. चला भेटूयात, जाऊयात आता आपल्या रुटीनमध्ये. जे आपलं रुटीन आहे ते दरवर्षीचं मागच्या वेळेस पण ॲक्च्युली करायला पाहिलं होतं, म्हणजे मागच्या जे विधानसभेचं मतदान झालं त्यावेळेस आपण करायला पाहिजे होतं, पण नाही करता आलं. असं थोडी भीती वाटत होती की कसं वाटेल काय वाटेल. सो यावेळी जरा म्हटलं करूनच टाकू, बघू काय होतं आहे. चालती गेली तरी चालते, बघूया. चला जाऊयात आता मतदानाचं बघूयात आणि आपलं रुटीन तुम्हाला दाखवतो. चला. तर आपण प्लेसवर पोहोचलो होतो. जवळपास 1 तास उलटून गेला आहे, 9 वाजलेत ऑलरेडी. आणि सांगायचं म्हणजे तुम्हाला कसं की आता आपण बूथवरती बसतो, दाखवतो तुम्हाला कसं असतं बूथवरचं. तर हे बघा असे बूथ असतात, बूथवरती आपण बसलेलो असतो. आणि इथे येऊन म्हणजे कसं असतं की जे लोकांना त्यांचे हे माहीत नसतं, म्हणजे जिथे त्यांचं वोटिंगचं रूम आहे किंवा त्यांचा जो नंबर आहे जो आतमध्ये द्यायला लागतो तो माहीत नसतो, तो इथे आपण त्यांना डिरेक्टली काढून आतमध्ये पाठवतो. बघा असं आता इथे असे बसले ना दादा वगैरे, आणि तिथे वोटिंगला शोधत आहेत, म्हणजे त्यांचे नंबर वगैरे शोधत आहेत. तसं आपण पण आता इथे बसलो आहे. तिथे शुभमचे बाबासुद्धा आहे. शुभम पण होता आपल्यासोबत थोड्या वेळापूर्वी, पण गर्दी अचानक एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढली ना तिथे, तर शूट करायला मिळालं नाही. तो आता शूट करत करू. मित्रांनो आलेला आहे वडापाव खायसाठी. त्याच्या आधी चहा लावतात, आता चहा संपला. चहा बेस्ट होता बाय द वे. आता वडापाव खायचा चालला आहे. असं लाईफ असतं आहे. माझ्यासोबत एक काकासुद्धा आहेत ॲक्च्युली, आणि आम्ही दोघं पण बसलो आहे बूथवरती. आणि तिकडे आपले खूप सारे मंडळी पण बसले आहेत, इकडच्या बाजूला पण आहेत. पक्ष सांगत नाही कुठला आहे, उगाच ते वांदा नको व्हायला. सो आम्ही फक्त मदत करायसाठी बसलो लोकांना, की जेणेकरून त्यांना तिथं जाऊन बूथ व्यवस्थित सापडावं, त्यांचं व्यवस्थित सापडावं म्हणून. सो अशा पद्धतीने सध्या आपलं चालू आहे. आणि वडापाव खात. तर मित्रांनो वाजले आहेत 12 आणि समोसा आलेला आहे. मगाशी वडापाव झाला, आता समोसा. आणि कळतेप्रमाणे एका ठिकाणी 28% मतदान झालं आहे एका बूथवरती, आणि राहिलेल्या 2 बूथवरती 25-25 आहे. सो अशी अपडेट आहे 11:15ची, बरोबर 11:15 वाजले. 11:15 वाजता अशी अपडेट आहे आत्ता. आणि काम करू मेंबर बघा आमचा, खूप करू काम करू मेंबर. आता काय घेऊन जायचं आहे दर लवकर आवर आईच्या गावात, थांबारे काम करतो. तर 12:30 वाजलेत आणि आपलं जेवण आलेलं आहे. तुम्ही काय हातात उचलून दाखवू शकत नाही. जेवण आलं आहे, भात आला आहे, भाजी आहे, जेवायचं चाललं आहे मस्त वेगळी बूथवरतीच. वेगळीच मजा आहे ती, वेगळी मजा आहे, करायला पण मजा आहे. त्यामुळं थोडा वेळ खायचं, परत मतदानाला जाऊन येऊया, दुपारचं आपलं मतदान करूयात आणि मग परत येऊया तिथे. आता आपण जाऊन मतदान करूया. चला. तर गाईज आपण पोचलो आहे मतदानाच्या ठिकाणी, आणि विषय म्हणजे मीच विसरलो आहे की माझं नेमकं आहे कुठं मतदान, म्हणजे नंबर काय आहे माझं तेच बघतोय आता सध्या. म्हणजे बूथ कुठला आहे आणि नंबर काय आहे, म्हणजे तिथे जाऊन परत शोध नको कुठले. आपल्याकडे आहे आधार कार्ड वगैरे सगळं आहे. सो मीच आधी चेक करून घेतलं नाही आहे नेमकं माझं कुठे आहे.
तर एकच मिनिट मी बघून घेतो. आय गेस माझा आहे यादी क्रमांक 16 आणि 856 आहे माझा. यादी क्रमांक 16 आहे. ओके 856. चला जाऊयात. वोट करून आल्यावर भेटतो. आता काय दाखवू शकत नाही वोट कोणाला केलं काय केलं. आधी जातो आतमध्ये मग भेटतो. फायनली वोटिंग झालेलं आहे. दिसते का वोटिंग केलं आहे. त्यांना म्हणून होतं थोडंसं डार्क लावा, पण म्हणलं इट्स ओके. आधी जुन्या वेळेस शाही डार्क येत होती म्हणतात. भारी वाटतंय. तसं सांगायचं म्हटलं तर लोकसभेचं हे 3rd असेल माझं. हां हे 3rd मतदान होतं लोकसभेचं. आता पुढच्याच महिन्यात किंवा ऑक्टोबरमध्ये विधानसभेचे परत आहेत. आता एक काम राहिलं आहे, मम्मीचं मतदान करायचं आहे. आता जाऊयात घरी, आईला घेऊयात आणि आईचं मतदान करायला जाऊयात. बघूयात. मतदान करायला मजा येते माहिती आहे. म्हणजे हे जे पिरियड असतो ना, जसं म्हणजे मी थांबतो आहे शुभमच्यात वगैरे असतो ना मी, आणि तिथे टेबलवरती वगैरे थांबलो असतो ते कामं करायला म्हणा, ह्याच्यापेक्षा मज्जा तुम्हाला सांगू येणार आहे 4:30-5च्या दरम्यान. असलो बोंबलं फिरत असतो ना मी, येड्यासारखं घराघरात फिरत असतोय. मतदान झालं का तुमचं झालं का असं नुसतं चालू असते राव. लय मजा येते. सो ते करायला जर असं म्हणजे हा एक दिवस आहे ना असा म्हणजे चांगला वाटतो दिवस हा मतदानाचा. सो होप सो तुम्हाला पण एन्जॉय वाटत असेल म्हणजे मतदानाचा. माझा पद्धतीचा दिवस कसा जातो मतदानाचा बघायसाठी. सो मतदान तर झालं आहे. आता जाऊयात आईचं मतदान करायसाठी. तर तुम्ही माझं वोटिंग तर बघितलंच आहे. आता चाललो आहोत आईला घेऊन. आई किती वोटिंग आहे? वा आईचं एक्सप्रेशन बघा. पूर. आई म्हणते पूर. माहीत नाही किती वोटिंग आहे. वय पण तसं आहे. किती 52 ना 51ची आहे आई. सो त्यामुळे लक्षात नाही राहत वोटिंग किती वेळ झाले. तुम्हीच आता कॅल्क्युलेट करून कमेंटमध्ये सांगा की किती वोटिंग असेल आईचं. चला आईला घेऊन जातो. मी होतो तिथं नाही आहेत वोटिंग, माझं दुसरीकडे होतं, आईचं आता दुसरीकडे आहे. सो बॉम्ब लावला आहे. चला बरं ठीक आहे जाऊत. मम्मीचं वोटिंग करून घेऊ आणि मग शुभमकडे जाऊ. तर मित्रांनो आलो आहोत आईच्या वोटिंगसाठी. आणि जसं तुम्ही बघता आपण आहोत पोलीस कार्यालयाच्या तिथे. इकडेच आहे पोलीस लाईन, जुनी पोलीस लाईन आहे. आणि एकेकाळी आम्ही इथेच राहत होतो. मी ऑलमोस्ट 1st 2nd ला असेल तेव्हाची गोष्ट आहे, तेव्हा मी इथे राहिला होतो. हे तर तुम्ही जसं बघता इथे नवीन बिल्डिंग तयार होते आहे. 14 मजले तर तिथे प्रिंट झालेच आहेत. 15, 16, 17 मजल्याची ऑलमोस्ट बिल्डिंग तयार होते आहे. तर एवढीच अपडेट आहे. आई गेली आतमध्ये. आई थोड्या वेळात येईल घेऊन, म्हणजे वोट करून येईल आणि पुढचं आपण जाऊ शुभमकडे नंतर. आणि तिथून पुढे तर मजा येणार आहे. काय असेल ते बघाच तुम्ही, कसं फिरणं होतं काय होतं आहे. दंगा धुडकूच असतो लास्टच्या फ्यू आवर्समध्ये. सो ते पण आपण कॅप्चर करू. आणि फायनली माझ्या आई येत आहेत वोटिंग करून. यस आनंद बघा वोटिंग केलेला आनंद. जरा अरे एवढे का फेंड मारल्या? असू जराशी फेंड मारल्या पण ठीक आहे असू दे. मस्त चांगलं वोटिंग झालेलं आहे दोघांचं पण. आणि पप्पा पण करून आलेत मग. ॲक्च्युली मला वाटलं पप्पांचं ह्याच्यावरून असेल म्हणजे आता ऑन ड्युटी असतं त्यामुळं पोस्टने असेल वाटलं, पण पप्पा ऑफिशियली जाऊन करून आलेत. सो त्यांचं पण झालं आहे वोटिंग. आणि आता शुभमकडे जाऊ. नाही झाले अजून, आता आले. बाहेर काढू. तर मित्रांनो मी जसं तुम्हाला सांगितलं की माझं मतदान हे 3रं मतदान आहे आणि मी 2014ला पहिलं मतदान दिलं होतं. असेच आता आपली नवीन पिढी ही पण वोट देऊन आलेली आहे. पहिलं मतदान यांचं. तर ह्यांना बघून माझे पहिले दिवस आठवले 2014ला जेव्हा मी मत दिलं होतं त्यावेळेस कसं वाटलं होतं ते. सो आली, चला गाडी काढा निघूया. आणि आला विषय, चला चला निघतो. बोला की हो. आई असं करा, असं ना बोट दाखवा. पप्पा असं तिकडे करा हो, असं करा असं. तर आता जे तुम्ही बघितलं ते होते शुभमचे आजी आजोबांचं एज 88 आहे आणि आजींचं एज 86 आहे.
खतरनाक लेवलला. आणि एवढं हे असं ना वोटिंगला येतात, तीच मेन गोष्ट आहे. वोटिंग होत आहे, आपला हक्क आहे वोट करायचं. वोटिंग केल्यानंतर चालले त्याची आणि आजोबा. खतरनाक. आपला वोटिंगचा हक्क आहे आणि तो सोडायचा नाही. एज किती जरी झालं चालेल, साल्टी गेले तरी चालेल, वोट करायचं. वी आर द सिटीजन ऑफ इंडिया अँड वी हॅव दी अधिकार टू वोट. आहे अधिकार आपला वोटिंगचा. जसं तुम्ही आता बघितलं, काही क्षणापूर्वी आम्ही बूथवरती होतो शुभमच्या आजी आजोबांच्या तिथे, आणि काही क्षणातच आम्ही आता परत आलो आहोत फिरतीवरती. तर आता आहोत त्र्यंबोली नगरमध्ये. शुभम त्यांच्या 2 गल्ल्या सोडून या इकडे एका गल्लीत, आणि तेच आता काम चालू आहे. शुभम बघा, तो दिसतोय का फिरतोय कसा गल्ल्या सगळ्यांच्या घरांमध्ये जाऊन विचारायचं काम चालू आहे की मतदान झालं आहे काय नाही. झालं नसलं तर जाऊन मतदान करा, आणि जर झालं नसलं तर लगेच रिक्षा बोलवायची, रिक्षात बसवायचं आणि मतदान नाहीचं. हेच कामं चालू आहेत. खतरनाक पोलिसांचा ताफा, सगळ्यांना हलवालवी चालू झाले, त्यामुळे तितर सगळे एकदम ताफा आला जोरात. सगळे तितर झाले एकदमच. सो चला निघूया, आपलं काम करूया. तरी दिसतोय बऱ्यापैकी ना. ओके, थोडा आपण टॉर्च लावा की थांब, आपला टॉर्च आहे. यस, कमॉन. तर असा होता आजचा दिवस आपला. अजून ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर इथं अजून काम चालू आहे, म्हणजे मतपेट्या पॅक करायचं चालू आहे अजून. खूप लेट झालं कारण की इथे खूप जास्त गर्दी होती या बूथला. सो असा होता आजचा आपला दिवस. होप तुम्ही एन्जॉय केला असाल. माझा जो इलेक्शनचा दिवस असतो माझ्या पद्धतीचा, म्हणजे मीच असा इलेक्शनचा दिवस घालवतो, तो तुम्हाला बघायला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू, बाय बाय. ठीक आहे, दिस वॉज मी साईडवे सायनिंग आउट. साई होणार, बाय बाय, निघतो.